अजित पवार गटाच्या प्रवक्त्या रुपाली पाटील आता आपल्या सोबत आहेत। तुम्ही विधान परिषदेच्या जागांसंदर्भात ज्या पद्धतीने फेसबुक पोस्ट केलेली आहे, कारण या विधान परिषदेच्या जागांमध्ये रुपाली चाकणकर यांचं नाव चर्चेत आहे, त्यांना या संदर्भातली संधी मिळणार, या संदर्भालाच तुम्ही जे काही फेसबुक पोस्ट केलेली आहे, काय नेमकं तुम्हाला म्हणायचं आहे? ज्या विधान परिषदेवर घेत आहेत ते राज्यपाल नियुक्त आमदार आहेत। त्याचे नियम असे आहेत की वकील, डॉक्टर, इंजिनियर, सामाजिकमध्ये असलेले तज्ञ लोकांची आमदारकीपदी निवड करणे हा त्या आमदार निवडचे नियम आहेत। आता कालपासून जी बातमी लागली तर आमच्यासाठी ते शॉक होतं की लोकशाही पद्धतीने कुणाची नावं घेतलेली नाही आहेत आणि डायरेक्ट रुपाली चाकणकर यांना संधी हे जे आलं त्याच्यावर ही बातमी आल्यानंतर माझ्यासह अनेक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील पदाधिकारी कार्यकर्त्यांनी पक्षाकडे विचारणा केली असतात त्यांनी सांगितलं की ही बातमी आम्ही पक्षाने दिलेली नाही आहे, पक्षाची अधिकृत कोणतंही पत्र नाही, पक्षाने दिलेली नाही आहे। मग अशा बातम्या येतात कुठून, या बातम्या देतं कोण? आणि डायरेक्ट एक लक्षात गेलं, कोणीही त्याच्यामध्ये आमदारकीसाठी इच्छुक असू शकतं, विधान परिषदेवर जाण्यासाठी। मी आहे, आपली वैशालीताई नागवडे आहेत, सुरेखाताई ठाकूर आहेत, आमचे पुणे शहराचे शहर अध्यक्ष दीपक भाऊ मानकर आहेत, परत सांस्कृतिकचे बाबा पाटील म्हणून आहेत, असे अनेक जण इच्छुक आहे। माझं एवढंच म्हणणं होतं की रुपालीताई चाकणकर ह्या काय माझ्या दुश्मन नाही आहेत, पण त्यांच्याकडे ऑलरेडी आयोगाचं पद आहे, महिला अध्यक्ष प्रदेश अध्यक्ष आहे। मग या डायरेक्ट बातम्या येतात कुठून? पक्ष तर देत नाही, मग या बातम्या पेरतं कोण हे न समजणार इतकं तरी आम्ही मूर्ख नाही आहोत। परंतु पक्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अनेक चांगल्या महिला आहेत, त्यांनाही समान संधी दिली पाहिजे। मी पुढं जाऊन म्हणते की माननीय अजितदादांनी लाडकी बहीण योजना आणली, तर या लाडक्या बहिणीला सुद्धा अजितदादा असाच फायदा करून देतील, ही कुठल्याही बहिणीची मागणी असणार आहे आणि ती रास्त मागणी मी त्या पोस्टद्वारे जाहीर केली। कारण का ज्या बातम्या येतात, सकाळला सुद्धा फ्रंट पेजवर बातमी आहे, वर लिहिलंय संधी मिळणार आणि खाली लिहित आहेत की राष्ट्रवादीच्या या नावांची चर्चा आहे। त्या चर्चेच्या नावामध्ये आमच्यासारख्या पदाधिकाऱ्यांना कळलं तर पाहिजे की राज्यपाल नियुक्त आमदाराची इच्छुक कोण आहे, यादी मागवली की नाही मागवली, या कुठल्याही गोष्टी त्याच्यामध्ये स्पष्ट झाल्या नाहीत। ती जी काही बातमी आहे ती पक्षाने दिलेली नाही, म्हणून मला ती पोस्ट करून सांगितलं माननीय अजितदादा नक्कीच न्याय देणार। एक व्यक्ती एक पद यानुसार पक्षातील सगळ्याच माता भगिनींना ती संधी मिळू शकते आणि तो आमचा अधिकार आहे। तुम्ही स्वतः इच्छा व्यक्त करतायत विधान परिषदेसाठी आणि तसं तुम्ही दादांशी काही बोलणं झालं? मी इच्छा व्यक्त केलेली आहेत, अनेक जणांनी मी तुम्हाला नावं घेतली, वैशालीताई नागवडे असतील, सुरेखाताई ठाकरे असतील, दीपक भाऊ मानकर असतील, बाबा पाटील असतील, अजून नावं आहेत की जी माझ्यापर्यंत मला माहीत नसतील, ते सगळे इच्छुक आहेत। तेव्हा पक्ष लोकशाहीने काम करणाऱ्याला आणि ज्याला संधीच मिळाली नाही त्याला नक्की संधी देईल। सगळीच एक पद एका व्यक्तीला देण्यात मला नाही वाटत की कुठला पक्ष असा हे करू शकेल। आणि बातम्या कोण पेरतं याचा शोध मात्र मी पक्षाला म्हटलं की तुम्ही दिल्या नाहीत म्हणल्यानंतर या घेतल्या, कारण का आम्ही बातम्यातनं ऐकतोय की महायुतीचा प्रश्न आहे, 6-3-3 झालेत, दोघांचे उमेदवारांच्या एकाचीही चर्चा नाही आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार अचानकपणे समोर येतात कुठे? कोण करतंय असं तुम्हाला काय वाटतं की बातम्या नेमकं कोण पडतं? कारण की तुमच्यातलेच तिन्ही नावं तुमच्याच पक्षातली लोक आहेत, मग ही नावं नेमकं कोणी हे केले, बातम्या कोणी हे केल्या? ज्यांना हे पेरायचं होतं त्यांनी त्या बातम्या पेरल्या आणि त्यांच्याच त्या पेरण्याला मी पोस्टद्वारे उत्तर दिलेलं आहे आणि मी पक्षाकडे विनंती केली आहे की पक्षावर माननीय अजितदादांवर आमचा प्रचंड विश्वास आहे आणि दादा नक्की न्याय देतील। एक व्यक्ती एक पद यांनी न्याय द्यावा, सर्व महिलांना, म्हणजे राजकारणामध्ये महिलांना संधी मिळावी म्हणून 50% आरक्षण आणलं, आता दादांकडे आम्ही विनंती केली आहे की सर्व महिलांना संधी देण्याचं काम तुम्ही करा। एकाच व्यक्तीला सगळी पदं देण्यात कुठलाच निष्कर्ष होऊ शकत नाही, अनेक महिला आहेत, माझ्यासारखी महिला आहे आणि मी सुद्धा इच्छुक आहे, म्हणून एक व्यक्ती एक पदाने न्याय करावा। आणि ह्या ज्या बातम्या लावतायत अचानकपणे सडनली की बाबा दिलंच मिळालंच केलंच, तर याचा तपास पक्षाने करून त्याच्यावर
कारवाई करणं गरजेचं आहे. पण मग या सगळ्या संदर्भात रुपाली चाकणकरांचं नाव चर्चेत आहे. त्यांचं नाव निश्चित झाल्यानंतर तुमचा त्यांना विरोध असणार आहे, त्या नावाला विरोध आहे? एक लक्षात घ्या, रुपाली चाकणकर या माझ्या आधीच्या मैत्रिणी, आम्ही पक्षात एकत्र काम करतोय. माझं म्हणणं आहे की त्यांच्याकडे महिला आयोग आहे, प्रदेशाध्यक्ष आहे, त्यांनी नक्कीच विधान परिषद मागावी, त्या लोकशाहीचा अधिकार आहे. परंतु मग आमच्यापर्यंत मागायची संधी देणार नसतील तर हे अवघड आहे. मग आम्हाला सुद्धा त्या गोष्टीचा विचार करावा लागेल. याआधी कोण बोललंय नाही बोललंय किंवा मागची पडद्यामागची धुसफूस करणारी मी पदाधिकारी आणि कार्यकर्ता नाही. मी माननीय अजितदादांकडं पाहून त्यांच्या कार्यशैलीकडं कामाकडं बघून पक्षामध्ये आलेली आहे. पक्षामध्ये अनेक महिला इच्छुक आहेत, त्यांना सुद्धा समान संधी मिळाली पाहिजे. जर रुपालीताईंना विधान परिषद हवी असेल त्यांनी मागावी. मग याआधी प्रदेशाध्यक्ष दुसऱ्याला द्यायला पाहिजे होतं, महिला आयोग दुसऱ्याला द्यायला पाहिजे होतं. सगळंच मलाच एकटीला, उद्या जर मलाच एकटीला ही सगळी पदं मिळणार असतील त्यालाही विरोध असणार आहे. हा स्पष्ट क्लिअर हे आहे. त्यांनी मागावं, पण द्यायचं का नाही द्यायचं हे पक्षाने ठरवावं. दिल्यानंतर तुमचा विरोध असेल त्याला? नक्कीच त्यांच्याकडे ऑलरेडी आहेत ना. हो, पण मग या सगळ्या संदर्भात सातत्याने तुम्ही नाराजी व्यक्त करतायत, तर तसा काही निर्णय पक्षाकडून घेतला गेला तर मग तुम्ही काही वेगळा विचार करणार आहात? मी तुम्हाला सांगते की पक्षाने ही बातमीच दिलेली नाही. हे जर मला स्पष्ट सांगितल्यानंतर मी पक्षाकडे नाराजी व्यक्त का करायची? मी पक्षाकडे फक्त सांगितलं की लोकशाही पद्धतीने एक व्यक्ती एक पद अशा पद्धतीने तुम्ही काम करणं गरजेचं आहे. इतर माता भगिनींना संधी देणं गरजेचं आहे. आज मी बोलली आहे, तुम्हाला अनेक महिला बोलताना दिसतील. त्यांनी दादांपर्यंत, माननीय प्रांत अध्यक्षांपर्यंत या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. काल जशा बातम्या आल्या तसे असंख्य फोन तिथं दादांपर्यंत, प्रांताध्यक्षांपर्यंत गेलेले आहेत. तुमची ही जी भावना आहे तुम्ही ही फेसबुक पोस्टद्वारे व्यक्त केली, दादांपर्यंत तुम्ही पोहोचवणार आहात? पोहोचवलेली आहे, भेट घेऊन पण पोहोचवणार आहे. पण जर म्हणजे ही जी बातमी आहे ही जर अशी पेरत असतील तर त्याला त्याच बातम्यांकडनं खंडन होणं गरजेचं आहे. आम्ही दादांपर्यंत ही गोष्ट पोहोचवलेली आहे आणि दादांवर पुन्हा सांगते, कोणताही पक्षावर नाराजी नाही. दादांवर पूर्ण विश्वास आहे की दादा नक्की न्याय करतील. परंतु हे ज्यांनी बातम्या पेरल्या त्यांना त्यांच्या पेरण्याला उत्तर दिलं की बाकीच्याही महिला जागृत सक्षमपणे काम करतायत आणि उभ्या आहेत. तुम्ही वाटेल ते पेरताल आणि ते एक्सेप्ट होईल असं होत नसतं. धन्यवाद. तर रुपाली पाटील यांचं म्हणणं आहे की एक व्यक्ती एक पद अशा पद्धतीचा निकष हा लावण्यात यावा आणि या संदर्भात मी लवकरच अजितदादांची भेट घेऊन जे काय आहे ते म्हणणं मांडणार असं सुद्धा रुपाली पाटील यांचं म्हणणं आहे. कॅमेरामन तुषार ननावरेसह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.